एका बड्या पक्षातील 22 ते 23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहे। राज्यामध्ये नव्यानं एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। नेमकी ही चर्चा काय आहे आणि शरद पवारांच्या संपर्कात असलेले आमदार जे आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल। मंडळी, राज्यामध्ये गेल्या 2 वेळा राजकीय भूकंप घडल्यानंतर राज्यामध्ये काय राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती हे तुम्ही आम्ही सर्वांनीच बघितले। त्याच पद्धतीची परिस्थिती पुन्हा एकदा राज्यामध्ये नव्यानं निर्माण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। एकीकडे आपण जर बघितलं असेल तर जनजी प्रचंड आक्रमक झाली आहे आणि आक्रमक होत त्यांनी डिजिटल चळवळ उभारली, तर दुसरीकडे शरद पवार यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचं बोललं जात आहे आणि त्यातूनच त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही काम करतायत किंवा ज्या पद्धतीने ते देशाची धुरा सांभाळत आहेत ते कौतुकास्पद आहे असं देखील म्हटलंय। एकीकडे ते भाजप नेत्यांचं कौतुक करतायत तर दुसरीकडे मात्र एका बड्या पक्षातील काही आमदार जे आहेत ते थेट शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। मध्यंतरी ज्या पक्षातील प्रदेश अध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांनी थेट शरद पवारांची भेट घेतलेली होती। हा मोठा पक्ष दुसरा तिसरा कोणता नसून राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आणि याच गटातील तब्बल 22 ते 23 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आपण बघितलं असेल तर सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतलेली होती, मात्र ही भेट राजकीय नसून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घेतल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं होतं। तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर सुनित्रा पवार यांनी पक्षाची धुरा हातात घेतल्यानंतरच अनेक निर्णय त्यांनी घेतले। दुसरीकडे हे देखील सांगितलं की पक्षाकडून जे काही पत्रव्यवहार होतील ते माझ्या सही शिवाय जर असेल तर ते गृह्य धरल्या जाऊ नये असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळं अनेक जो काही एक मोठा गट आहे राष्ट्रवादीतला तो नाराज झालेला होता आणि तीच सर्व मंडळी जे आहेत ते आता शरद पवारांच्या संपर्कात आल्याचं देखील बोललं जात आहे। एकीकडेच अजित पवारांचा अपघात झाला त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात होतं, तशी चर्चा देखील अजितदादांसोबत झाली होती असं दोन्हीही गटातील नेत्यांकडून सांगण्यात येत होतं। मात्र अजित पवार यांच्या गटातील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी थेट या गोष्टीला नकार दिलेला होता की आमच्यासमोर अशी कुठलीही चर्चा झाली नाही किंवा तसं दादांसोबत आमचं बोलणंही झालं नव्हतं, त्यामुळं या चर्चा निरर्थक असल्याचं देखील सांगण्यात आलेलं होतं। मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील अनेक नेत्यांनी सांगितलं होतं की अशी चर्चा झाली आहे। जयंत पाटील असतील, शशिकांत शिंदे असतील, रोहित पवार असतील, अशा अनेक बड्या नेत्यांनी अजितदादांसोबत राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा झाल्याचं बोललं होतं। मात्र या सगळ्या चर्चा धुडकून लावण्याचं काम सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं होतं। मात्र या गोष्टींवरती कुठल्याही प्रकारे जय पवार असेल, पार्थ पवार असेल किंवा उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार असतील यांच्याकडनं अधिकृत प्रतिक्रिया आल्या नव्हत्या किंवा त्यांनी या गोष्टींना दुजोरा देखील दिलेला नव्हता। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर सुनील शेळकेंसारखे जे आमदार आहेत ते देखील म्हटले होते की अशी चर्चा झाली नाही किंवा आमच्या कानावरती आली नाही। मात्र शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला होता आणि आता अशातच राष्ट्रवादीतील जे काही आमदार आहेत 22 ते 23 हे शरद पवार यांच्या संपर्कात आहे आणि लवकरच ते या पक्षात येणार असल्याचं देखील बोललं जात आहे। मात्र या संदर्भात अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारची माहिती आलेली नाही आहे, ही सूत्रांच्या हवाले आलेली माहिती आहे आणि त्यामुळेच ही जी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे अतिशय चर्चा जी आहे जोरात धरू लागलेली आहे आणि विशेष म्हणजे राजकीय विश्लेषक जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे संकेत वर्तवताना आपल्याला बघायला मिळत आहेत। काही ठिकाणी असं देखील बोललं जातं की शरद पवारांची आताच्या घडीला जी दुहेरी भूमिका आहे ते नेहमी भाजपवरती टीका टिप्पणी करताना बघायला मिळत होते, मात्र ते भाजपच्या बाजूने का बोलतायत? कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जर आमदार सोबत येणार असेल तर सत्तेत सहभागी देखील होऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते। मात्र आगामी काळामध्ये काय होतंय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। फक्त सुनील तटकरे यांनीच शरद पवारांची भेट घेतली असं नाही, तर इतर देखील जे 23 आमदार आहेत यांनी देखील शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्यासोबत या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केल्याचं बोललं जात आहे, अशी शक्यता देखील वर्तवली जाते। आगामी काळात काय होतं ते बघणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे। त्यामुळे जोडून राहा आता बोल सोबत। पेजला तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि राज्यातील अशाच राजकीय ताज्या घडामोडींचे अपडेट घ्या। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका। धन्यवाद।